हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी प्राची. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मी वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते, जसं की फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, मेकअप आणि ट्रॅव्हल. तुम्हाला जर या कॉन्टेंटमध्ये थोडासा जरी इंटरेस्ट असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आय होप तुम्हाला मागच्या काही 2-3 व्हिडिओज आवडले असतील, ज्या मी माझ्या बेबीचे रिलेटेड टाकल्या होत्या, की तिचं बारसं, तिचे पहिले कान टोचणं किंवा तिचं पहिल्या मंथचं बेबी शूट. सो आय होप तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडतायत आणि असे छोटे मोठे ब्लॉग्स येत राहतील, होप सो. पण आजचा विषय वेगळा आहे. आज मी शूट करतेय बेबी नीड्स बद्दल. सो बेबी घरात आल्यावरती खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या उपयोगाला येतात आणि ज्या मी विकत घेतल्या आणि त्या मला अतिशय छान त्याचा उपयोग झालेला आहे. सो अशा काही गोष्टी आहेत त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण काय होतं ना, आपण बेबीच्या एक्साइटमेंटमध्ये खूप सारी शॉपिंग करतो आणि अर्ध्या त्यातल्या गोष्टी लिटरली फुकट जातात आणि त्याचा काही उपयोग होत नाही. बट आज मी तुमच्यासोबत अशा काही गोष्टी शेअर करणार आहे ज्या मी परचेस केल्या आणि त्या मला चांगल्या उपयोगाला आल्या. सो पहिली जी गोष्ट होती जी मला प्रचंड उपयोगाला आलेली आहे ती आहे बेबी बेड. सो हा छोटासा बेबीचा बेड आहे जो तुम्ही एका महिन्यापासून ते एका वर्षापर्यंत बेबीला तुम्ही युज करू शकता. डिपेंड की तुमच्या बेबीची साईज कशी वाढते आणि तिची उंची काय आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. पण आता 2 महिने झालेत मी कंटिन्युअसली तो बेड युज करतेय आणि पहिल्या दिवसापासून, तिच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून मी तो युज करायला सुरुवात केली आहे. अमेझॉनवरती हा बेड तुम्हाला मिळेल, त्याचं पिक्चर मी तुम्हाला इथे टाकीनच. आणि बेबी झोपल्याचं एखादी जर क्लिप मी शूट केली तर नक्की ह्याच्यासोबत तुम्हाला अटॅच करून मी दाखवेन की तो कसा युज मध्ये येतो. त्याच्यावरती छान एक मच्छरदाणी आहे. सो त्या नेटमुळे जर असेल किंवा पाखरं असतील किंवा काही किडे लाईटवरती येणारे किडे वगैरे ते तुमच्या बेबीला हार्म नाही करणार. रात्री ती छान झोपली की मी छान त्याची ती जाळी लावून घेते आणि ती अतिशय सुंदर प्रकारे मला उपयोग झालेला आहे त्या बेबी बेडचा आणि माझ्यामध्ये पुढे 6 महिन्यापर्यंत मला ती खूप छान वापरता येणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती कॅरी करायला खूप सोपी आहे. समजा जर तुम्ही कुठे ट्रॅव्हल करताय तुमच्या बेबी सोबत, व्हायचं वगैरे टेन्शन असेल तर तुम्ही तो बेड स्वतःसोबत कॅरी करू शकता. छान फोल्ड होतो तो आणि तुम्ही कुठेही जाऊन त्याच्यासोबत तुमच्या बेबीला स्टे करून देऊ. नेक्स्ट जी गोष्ट आहे जी मी परचेस केली आहे तो आहे बेबी झुला. मी त्याला बेबी झुलाच म्हणते. कारण आपण पाळणे युज करतो, पहिल्यापासून आपण पाळणे वापरतो आणि आता तर झोळी टाईप पाळणा वगैरे सुद्धा आलेला आहे. पण तो खूप जागा व्यापतो असं मला वाटतं. त्याच्यापेक्षा तुम्ही हा झुला जर विकत घेता, हा सुद्धा एक छान कापडाचा झुला आहे जो तुम्ही तुमच्या वरती सिलिंगला लावून ठेवू शकता आणि छान त्याची झोळी तयार होते. आणि असं म्हणतात की जर तुम्ही तुमच्या बाळाला झोळीमध्ये ठेवलं तर त्याचा जो डोक्याचा जो शेप आहे तो छान वाढतो आणि त्याची वाढ चांगल्या प्रकारे होते, छान गोल व्हायला मदत होते. सो म्हणून मी निर्णय घेतला की मी ही झोळी कॅरी करीन. आणि मेन गोष्ट म्हणजे ही तुम्हाला कॅरी करायला इझी होईल. जर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला जायचं तर तुम्ही स्वतः ती नेऊ शकता. जसं की आता जर मी इथून मम्मीकडनं जेव्हा मी माझ्या नवऱ्याच्या घरी शिफ्ट होईल तेव्हा मी ती इथून घेऊन जाईन. आणि ही जी झोळी आहे ही सुद्धा एका वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या बेबीला त्याच्यामध्ये छान झोपवू शकता. आणि तुम्ही बसल्या बसल्या मी तुम्हाला इथे क्लिप अटॅच करीन. आणि इतका छान झुला आहे आणि एवढ्या कमी प्राइस मध्ये. स्क्रीनवरती मी तुम्हाला सगळ्या प्रोडक्टचे पिक्चर आणि त्याची जी प्राइस आहे ते दोन्ही सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्या गोष्टी मी अमेझॉनवरनच परचेस केलेल्या आहेत आणि खूप इझी टू यूज आहे, खूप उपयोगाचा झुला आहे, छान मजबूत आहे. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा त्याच्यावरती नेट सुद्धा लावून घेऊ शकता. समजा जर तुम्हाला रात्रभर तुमच्या बाबूला त्याच्यामध्ये झोपवायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. आणि झोलीचा फायदा असा आहे की त्या झोळीमध्ये जेव्हा तुम्ही बेबीला टाकता तेव्हा त्या बेबीला असं वाटतं की त्याला आपण बांधून ठेवलं. सो तो सिक्युअर फील करतो आणि त्याच्यामध्ये खूप छान प्रकारे झोपतो. म्हणजे माझा तरी हा एक्सपिरियन्स आहे. प्रत्येक बाळाचा एक्सपिरियन्स हा वेगळा असतो. बट माझ्यासाठी त्याचा खूप छान उपयोग झालेला आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तो मी फोल्ड करून कुठेही कॅरी करू शकते, कुठेही जाऊन तो अटॅच करू शकते. सो त्याच्यामुळे मला ते जास्त युजफुल वाटतं आणि कन्व्हिनियंट वाटलं. सो म्हणून दुसरी गोष्ट बेबी जी गोष्ट आहे ती बेबीपेक्षा आपल्याला जास्त उपयोगाची आहे असं मी म्हणेन. ती आहे फीडिंग पिलो. तुम्हाला मिशोवरनं सुद्धा मिळेल, तुम्हाला अमेझॉनवरनं सुद्धा मिळेल. 450 ते 500च्या रेंजमध्ये ही पिलो तुम्हाला मिळते. छान सी टाईपची ही पिलो आहे. जेव्हा तुम्ही बेबीला फीड करता तेव्हा खूप वेळा असं होतं तुमचं पॉस्चर बिघडतं, त्यामुळे पाठीत भरणं, कंबर दुखणं या गोष्टी खूप जास्त होतात. सो तुम्ही फीडिंग पिलो मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर बेस्ट राहील असं मला वाटतं. कारण बेबीची उंची छान तुमच्या छातीपर्यंत येते
आणि तुम्हाला फीड करायला खूप जास्त उपयोग होतो त्याचा. दुसरी उपयोग आहे त्याचा, जेव्हा तुम्ही तुमच्या बेबीला टमी टाइम देतो, जसं की असं म्हणतात की 2 महिन्याच्या नंतर तुम्ही बेबीला टमी टाइम द्या. सो तुम्ही त्या उशीवरती तुमच्या बेबीला छान उलटं झोपवू शकता. सो त्याचा एक टमी टाइम सुद्धा होतो. त्यांनी त्यांचं जे खाल्लेलं असतं किंवा जे ते दूध पितात ते छान पचतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तीच पिलो कोणीही मोठा माणूस सुद्धा उशाशी सुद्धा घेऊन झोपू शकतं. तुम्ही सी टाईप असल्यामुळे खूप कम्फर्टेबल वाटते ती, त्यामुळे ती एकच पिलो तुम्ही घेतली तर 2-3 प्रकारे त्याचा तुम्हाला युज होणार आहे. सो त्याच्यासाठी ही फीडिंग पिलो. पण सगळ्यात जास्त फीड करायला खूप उपयोग होतो त्या पिलोचा. आणि मेन म्हणजे ती छान छान कलर्स मध्ये ती अवेलेबल आहे. सो तुम्हाला जसं हवं त्या पद्धतीने तुम्ही ती युज करू शकता. चौथी जी गोष्ट आहे ती आहे फीडिंग पिलोच्या नंतर जी उपयोगाला गोष्ट आहे ती आहे बेबी पिलो. जसं की माहितीये की आपल्या बाळाच्या डोक्याची वाढ ही हळूहळू होत असते. सो त्याच्यासाठी त्याला छान जसं की आपल्याला लहानपणी कुठलेही टॉवेल किंवा कुठलेही एक कापड घेऊन ते रोल करून आपल्या दोन्ही साईडला ठेवायचे. तशीच छान अशी उशी सुद्धा मिळते जी अशी राऊंड असते. मी तुम्हाला इथे मेन्शन करेन किंवा एक छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवेन. त्याच्या साईडने तुमच्या बेबीच्या डोक्याच्या साईडने ती छान कव्हर होते. आणि त्याने सुद्धा तुमच्या बाळाचा जो डोक्याचा शेप असतो तो छान प्रकारे वाढायला मदत होते. डॉक्टर्स तर असं म्हणतात की त्याच्यावरती अवलंबून नसतं, ह्या सगळ्या गोष्टी जेनेटिक असतात. बट आपल्या शांतीसाठी आपण जसं म्हणतो की हा बाळाचा डोक्याचा शेप छान असं ठेवलं तर होतं वगैरे. तर त्याच्यासाठी बेबी पिलो ही खूप छान उपयोगाची गोष्ट आहे. आणि खूप नॉर्मल रेंज मध्ये तुम्हाला मिळून जाते. 200-250 पर्यंत तुम्हाला ती अवेलेबल होते. तर त्याच्यासाठी ही बेबी. पाचवी आणि महत्वाची गोष्ट आहे जी की मला पहिल्यांदा कळेल. जसं की बेबीचे डायपर आपण दिवसभर त्याला डायपर नाही लावू शकत. मी कधी कधी लावते. रात्री लावते झोपताना आणि दुपारी जेव्हा तिचं झोपेचा टायमिंग असतो तेव्हा मी डायपर लावते. आणि एरवी पहिले पहिले मी लंगोट यूज करायचे, जे आपले नॉर्मल कापडाचे लंगोट असतात ते. पण त्याच्यात लिटरली काही राहत नाही. तुमचे जास्त कपडे खराब होतात, बेडशीट्स खराब होतात, जास्त कपडे वाढतात. सो मी यूज करायला सुरुवात केलं ड्राय फील लंगोट. सो ह्याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकार येतात आणि तिघांपैकी जो बेसिक वाला त्यांचा व्हेरियंट आहे तो बेस्ट आहे असं मला वाटतं. मी अजून दोन सुद्धा इन्व्हेस्टमेंट केले त्याच्यात, पण त्याचा काही उपयोग नाहीये. त्याचे जे क्लॉदिंग पॅड असतात ते चेंज करायचे असतात, पण त्याचा अजिबात उपयोग होत नाही. सगळ्यात बेस्ट आहे 500 to 550 मध्ये तुम्हाला 3 ड्राय फील लंगोट मिळतात. ते छान सॉफ्ट कपड्याचे आहे. तुम्ही तुमच्या बेबीला त्याच्याने रॅप करू शकता. नॉर्मल लंगोट सारखेच दिसतात. छान छान कार्टून आहेत त्याच्यावरती, जो दिसायला सुद्धा खूप छान दिसतं. आणि जेव्हा केव्हा तुमचं बाळ शी करेल किंवा त्याची शू करेल तेव्हा ते छान ऍब्झॉर्ब करून घेतं. आणि शू केल्यावरती ते जे लंगोट आहे त्याचा फेल खूप ड्राय आहे. सो तुमच्या बेबीच्या स्किनला काही रॅशेस वगैरे होण्याचं टेन्शन नसतं. सो त्याच्यासाठी हे ड्राय फील लंगोट माझी बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे असं मला वाटतं. आणि ते रियुजेबल आहेत. तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही धुवून परत ते वापरू शकता. सो त्याच्यासाठी सगळ्यात जास्त पैसे वाचतात त्याच्यामध्ये. एकदाच इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि खूप टाइम पर्यंत ते चालणार आहे असं मला वाटतं. पहिली गोष्ट आहे ड्राय शीट्स, ज्या एका साईडला कापडी आणि दुसऱ्या साईडला प्लास्टिक मध्ये येतात. ज्या तुम्ही युज करू शकता. तुम्ही डायपर चेंज करता किंवा तुम्ही लंगोट चेंज करता त्या दरम्यान जेव्हा तुमच्या बेबीने काही कार्यक्रम केला तर खूप सारे कपडे खराब होतात. सो त्याच्यासाठी तुम्ही ह्या ड्रायशीट यूज करू शकता. खाली हलका तुमच्या बेबीला खेळते तेव्हा आणि छान त्याचं सगळं आवडून तुम्ही ती युज करू शकता. किंवा रात्री झोपताना किंवा जेव्हा केव्हा तिचा लंगोट टाईम असेल तिच्या बाळाचा तेव्हा सुद्धा तुम्ही या ड्रायशीट घालू शकता. खूप उपयोगाची गोष्ट आहे. खूप छान लांब वरती चालते. आणि खूप कमी प्राइस मध्ये इन्व्हेस्टमेंट होते. म्हणजे सो बेस्ट आहे. असं ट्रायशीट नक्की बघायचं. एक आहे ती आहे मिल्क बॉटल. सो लवलॅब ही कंपनी आहे बाळांची किंवा चिल्ड्रन्सची किंवा चाइल्ड गोष्टींची. सो त्याच्यासाठी ही लवलॅब मिल्क बॉटल मी त्याच्यात इन्व्हेस्टमेंट केली होती. माझी एक फ्रेंड आहे तिने मला सजेस्ट केलं होतं की ती बॉटल युज केल्याने मुलांना गॅसचे प्रॉब्लेम होत नाही. आणि नंतर मी त्याच्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी सर्च केल्या तर येस, खूप चांगल्या प्रकारची बॉटल आहे. छान इन्व्हेस्टमेंट आहे. त्याची जी प्रत्येक साईज मध्ये अवेलेबल असतात. जसं तुमचं बाळ 2 महिन्याच्या आतलं असेल, 4 महिन्याच्या आतलं असेल किंवा 6 महिन्याच्या आतलं असेल, 6 महिन्याच्या नंतर असे प्रत्येक गोष्टीसाठी त्याचे जे निकल्स असतात त्याची साईज तुम्हाला चेंज होत राहते. आणि ती बॉटल त्याच्यामध्ये एक ग्रीन कलरची एक
एक्स्ट्रा पार्ट दिलेला आहे की त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे बेबी आहे त्यांना गॅसेसचे प्रॉब्लेम होत नाही. त्यासाठी ती बॉटलमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि मुळातच ही कंपनी खूप छान आहे. तिथे मिल्कचे प्रोडक्ट अतिशय सुंदर आहेत. सो म्हणून ही मिल्क बॉटल उपयोगाची आहे असं मला वाटतं आणि मी माझ्या बेबीसाठी ती युज करते. आणि लास्ट जी गोष्ट आहे ती आहे जिम मॅट. माझ्या बेबीच्या बारशामध्ये तिला ती गिफ्ट मिळाली. खूप छान जिम मॅट आहे ती. त्याच्यावर छान खेळणी आहेत आणि खाली तिच्या पायाच्या खाली म्युझिक सिस्टम आहे. जसं जसं ती पाय मारते तसं तसं त्याच्यातून म्युझिक वाजतं आणि ती जी वरती खेळणी आहे ती छान बघत बघत त्याच्यासोबत ती प्ले करते. प्ले टाइम साठी एक त्यांच्या मजेशीर टाइम साठी ही छान गोष्ट आहे. सो त्याला जिम मॅट असं म्हणतात. त्याच्यात म्युझिक आहेत, खेळणी आहेत, एक छान मिरर आहे, खालची मॅट आहे. सो त्यांचा एक व्यायाम होतो, त्यांना एंटरटेनमेंट होते आणि कलर्स आहेत खूप त्याच्यामध्ये. सो त्यामुळे त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट, त्यांची फिजिकल डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टींना खूप छान हेल्प होते त्या जिम मॅटने. सो जास्त नाहीये, कमीत कमी पैशामध्ये एक छान इन्व्हेस्टमेंट आहे. तुमच्या बेबीच्या हॅपीनेससाठी तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करू शकता. मला गिफ्ट मिळाली होती आणि वर्थ द मनी गिफ्ट होतं असं मला वाटतं. खूप उपयोगाचं गिफ्ट जे आपल्याला मिळतं ना तेव्हा असं आनंद होतो. तसा मला झाला होता ते गिफ्ट घेतल्यावरती, ते गिफ्ट मला मिळाल्यावरती. सो ती एक मॅट आहे ज्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. बाय द वे ती 2 महिन्याच्या नंतर तुम्ही बेबीला यूज करा. एकदा का तुमचं बेबी 2 मंथ्स प्लस झालं की त्यांचे हळूहळू डेव्हलपमेंट होत जाते. त्या प्रकारे ती जिम मॅट 2 महिन्याच्या नंतर तुम्ही बेबीला त्याच्यासोबत प्ले करायला देऊ शकता. तो जास्त एन्जॉय करेल त्या मॅट सोबत. सो हे होते आपल्या 8 गोष्टी ज्या बेबीसाठी उपयोगाला येतील आणि त्याच्याने तुमचं टेन्शनही थोडंफार हलकं होऊ शकतं. काही गोष्टींमध्ये जसं की गुला आहे, गुल्यामध्ये तुम्ही ठेवलं की थोडासा फ्री टाइम तुम्हालाही मिळतो. फीडिंग पिलो आहे ज्याच्यामुळे तुम्हाला रिलॅक्सेशनसाठी खूप हेल्प होते. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण उगाच विकत घेतो, पण मी ह्या घेतलेल्या गोष्टी आहेत आणि ज्याचा मला पुरेपूर फायदा झाला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केला. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.